कशी दिसते मग S11 वाटते ना? काय मित्रांनो, गोव्याला आलोय का मी गोव्याला नाही आलोय, गोव्याची गाडी आपल्याकडे बनवायला आली ऑटो किंग कार केअर येवल्याला. तर मित्रांनो 2003 मॉडेल S11 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी गोव्याहून आपल्याकडे आलेलं आहे. तर ही ओल्ड गाडी आहे, 2003 ची गाडी आहे. इंजन तुम्हाला दाखवतो, पूर्ण इंजन आणि इंजन कंपार्टमेंट सुद्धा किती क्लीन आहे बघू शकता. मित्रांनो इंजन बघून आलं ना लक्षात, ही तीच गाडी आहे 2003 ची जी गोव्यावरून आपल्याकडे बनवण्यासाठी आली होती. कशी दिसते मग S11 वाटते ना? मित्रांनो 2003 च्या गाडीमध्ये आपण काय काय चेंजेस केले तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. मित्रांनो आपण बोनेट चेंज केलंय, टाय मेंबर चेंज केलेलं आहे, ग्रिल चेंज केली आहे, बंपर चेंज केले, हेडलॅम्प चेंज केलं आहे, DRL आणि फॉगलॅम्प पण चेंज केलेले, सोबत ग्रिल पण टाकलेलं आहे. साईड प्रोफाईलमध्ये आपण क्लायडिंग टाकलेले आहे, मॅकव्हील टाकलेले, टायर आणि मॅकव्हील दोन्ही टाकलेले, बोनेट स्कूप टाकलेले, कॉलटॉप नवीन मॉडेलचं टाकलेलं आहे, इंडिकेटरवाले मिरर इन्स्टॉल केलेले, हँडल पण मोठं आपण टाकलेले आहे, फुटरेस्ट जे S11चे असतं ते टाकलेले आहे, रूफरेल ओरिजिनल महिंद्राचे टाकलेले आहे. बॅक प्रोफाईलचा जर विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग काम जे असतं ते क्वार्टर पॅनल कटिंग. तर त्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती प्रॉपर आलेली, एकदम कंपनीसारखी फिनिशिंग झालेली आहे. अलाइनमेंट वगैरे जे आहेत एकदम प्रॉपर आहे. यामध्ये आपण डिक्की चेंज केलेली आहे, बॅक बंपर चेंज केलेलं आहे, त्यात पायरी इन्स्टॉल केलेली आहे, वायपर चेंज केलेलं आहे, सोबत स्पॉयलर पण S11चं टाकलेलं आहे, डीप ऑगर ग्लास लावलेली आहे, टेल लॅम्प पण आपण पूर्ण सेट टाकलेला आहे आणि मोनोग्राम पण यात इन्स्टॉल केलेलं आहे. मित्रांनो ही 2003 ची गाडी गोव्यावरून चक्क 700-800 किलोमीटरवरून आपल्याकडे बनवण्यासाठी आलेली होती. गाडी जरी 2003 ची असली मित्रांनो, आज आपण S11 मध्ये गाडी कंप्लीट केली, कस्टमरला गाडी डिलिव्हर करतोय. गाडी एकदम शोरूम सारखी दिसते, असं कुठं वाटत नाही का गाडी 2003 ची म्हणून. तर मित्रांनो तुमची जर जुनी गाडी अशीच तुम्हाला नवीन लुकमध्ये बनवायची असेल तर एक वेळेस ऑटो किंग कार केअर येवला अवश्य भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.